रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। जानकी वल्लभ सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन 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 सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। पुंडलिकवतारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिंधुर्वदन देव यत्पाद पंकजस्मरणं वासनमणिरवितं स राशिनाशयन् निर्विघ्नं। या कुंदेन तुषार हरदवलय शुभ्र वस्त्रावदा। या वीणावरदंड मंडितकलाया श्वेत पद्मासना। या वीणावरदंड मंडितकलाया श्वेत पद्मासना। कैलास राणा शिवचंद्र मौळे, फणेंद्र माता मुकुटे झळाळे। कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। श्रोता वक्ता तुचित देवा श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामे नमः।
एरीकडे श्री रघुनाथ चित्रकूट पर्वतांत अग्निहोत्र सीता समवेत नित्य वेदोत्त प्रतिपाळी. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथीचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु दासतुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे. इकडे प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता माऊली वनवासामध्ये दंडकारण्याच्या ठिकाणी चित्रकूट पर्वताच्या जवळ वास्तव्य आहे. वेदोक्त जसं शास्त्राने सांगितलेले नियम आहेत त्या शास्त्रोक्त पद्धतीने प्रभू रामचंद्र आपला असणारा वनवास कटत असताना पुढे काय झालंय का. श्रीराम सेवेसी सौमित्र पर्णशाळी केली विचित्र श्रीरामाचे अग्निहोत्र अहोरात्र संरक्षी. मग असणारा त्या चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्र असणारा अग्निहोत्र अशा प्रकारचं असणारा रोज होम हवन करत आहेत. आमोशा पौर्णिमेला होम हवन करत आहेत. त्याच्यासाठी प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी लक्ष्मणजी म्हणजे असणारे विचित्र अशी पर्णशाळा सुंदर अशी एक पर्णकुटी निर्माण केली आणि त्या प्रभू रामचंद्राचं जे काय यज्ञ आहे तो यज्ञाचं संरक्षण प्रभू रामचंद्र दिवस आणि रात्र लक्ष्मणजी करू लागलेले आहेत. विचित्र आणि फळे मुळे नित्य निर्वाह पूर्वी जळे काष्टो आणून या प्रभळे अग्नि सोज्वळ स्वयरक्षी. भरपूर प्रमाणात फळे आणू लागलेले आहेत, फुलं आणू लागलेले आहेत आणि रोजच्या रोज असणाऱ्या प्रभू रामचंद्रासाठी प्रभू रामचंद्राने जो काही यज्ञ करतात त्या यज्ञासाठी वाळलेले लाकडं गोळा करू लागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राचा जो काही यज्ञ चालू आहे तो अग्नी आहे. तो अग्नी स्वच्छपणे अतिशय स्वच्छ प्रज्वलित व्हावा, निर्मळ व्हावा म्हणून व्यवस्थित सर्वच सर्व साहित्य पुरवू लागलेले आहेत. राम सीतेचे चरण शाळन नित्य नेमे करी लक्ष्मण जैसे लक्ष्मी नारायण या बुद्धी पूर्ण पूजित. रोजचे रोज प्रभू रामचंद्र आणि सीता माऊलीचे पाय धुवायचं काम कर लक्ष्मणजी करायचे. जसं आपण असणाऱ्या लक्ष्मी नारायणाचा असणारा जोडा असावा. भगवंत आणि लक्ष्मी माता आहे त्यांची जशी एखादा साधक पूजा करावं, सेवा करावं, पाय धुवावे त्याचे, तशा प्रकारे जसं काय आपल्यासाठी लक्ष्मी नारायणाचा आहे असं अंतःकरणाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी लक्ष्मींचा भाव आहे आणि त्या भाविक अंतःकरणाने प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्र आणि सीता माऊलीची रोजच्या रोज पूजा करू लागलेले आहेत. विधी विधान जाणे श्रीराम दर्श पूर्ण मासिक होम मृग मासे होम संग्रम चालवी नेम सौमित्र. मग शास्त्रोक्त पद्धतीने विधी विधान जाणणारे प्रभू रामचंद्र प्रत्येक पौर्णिमेला आमुष्याला असणारे होम करायचे आणि त्या होमासाठी सर्व साहित्य असणारे लक्ष्मणजी गोळा करायचे. सगळं नित्य नियमाने त्यांचा असणारा पौर्णिमा आमुष्याला होम चाललेला होता आणि त्या होमासाठी जी काय असणारा मृगाचं मांस लागायचं हवन करण्यासाठी त्या मृगाचं मांसाची सुद्धा व्यवस्था लक्ष्मणजी प्रभू रामचंद्र चोख बजावत होते. श्रीरामाचे सेवेवरी शरीर वंचिता तीळ भरी धनुष्य बाण घेऊन करे मृगी मारी होमार्थ. प्रभू रामचंद्राची सेवा करायची. सेवा संपल्यानंतर लगेच आपल्या असणाऱ्या पाठीला धनुष्य लावायचा, धनुष्याला बाण आणि बाणाने असणारा होमासाठी जी काय हरिण लागतं त्या हरिणाचा वध करायचा आणि त्याचं मांस होमासाठी घेऊन यायचं. हे नित्य नियम असणारे लक्ष्मणजीचा रोजच्या रोज चालू आहे. धन्य त्या मृगाचे जीवित त्याचे मासे होम करी श्री रघुनाथ ज्याची फळे स्वयं सेवित ते वृक्ष नित्य मुख श्रीरामे. धन्य धन्य त्या असणाऱ्या मृगाचा म्हणजे हरणाचा असणारं जीवित्व. का तर साक्षात प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हायचं मार्गाने सुद्धा प्रभू रामचंद्राचं ध्यान व्हायचं आणि मग असणारा त्याचा असणारा जीव जायचा आणि त्याच्या असणाऱ्या माणूस प्रभू रामचंद्राच्या यज्ञासाठी प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पूजेसाठी जायचा. म्हणून ते मृग सुद्धा असणारे धन्य धन्य म्हणू लागलेले आहेत. एवढंच नव्हे, ज्या फळाचे असणारे झाडाची फळं प्रभू रामचंद्र खात होते त्या झाडाला स्पर्श करत होते ते झाड सुद्धा असणार पवित्र आणि पावन प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने होत होत म्हणले. इब्रामा श्रीराम उदरले तृण पायांतळी येती पाषाण तेही जाण नित्य. हराळ्यामध्ये असणारा कुठल्याही असणार वनस्पती आहेत, गवत आहे, त्याचा असणारा
अंतरून प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. आणि ज्या गवताला ज्या पाण्याला प्रभू रामचंद्राचा स्पर्श होत होता त्याचा सुद्धा असणारा उद्धार होऊ लागलेला आहे. एवढंच नाही, पायाखाली जेवढी जी काय दगड होती त्या दगडांचा आणि सुद्धा उद्धार प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने होऊ लागला. निर्मळ निरे तेथे उद्धरिले मत्स्य मगरे वनवासी श्रीरामचंद्रे वनी वनचरे उद्धरिले. त्या असणाऱ्या गोदा तटीच्या तीरावर म्हणजे निर्मळ असणारं पाणी, त्या पाण्यात असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं की ते पाणी सुद्धा असणार निर्मळ व्हायचं. एवढंच नाही, त्या पाण्यामध्ये मगर मच्छी काय असणार आहे, जलचर प्राणी असतील, त्या जलचर प्राण्यांचा सुद्धा उद्धार होऊ लागला. अशा प्रकारच्या वनातील सर्व सजीव जी काय असतील निर्जीव असतील सर्वांचा उद्धार करत प्रभू रामचंद्र पुढे निघालेले आहेत. जगदुद्वारन श्रीरामाचे वन प्रयाण ज्या ज्या घडले राम दर्शन ते जाण उद्धरिले. जगाचा असणारा उद्धार करण्यासाठी जगाला सुखी आनंदित करण्यासाठी प्रभू रामचंद्राने अवतार धारण केलेला. अवतार तुम्ही धरावाय कारण उद्धरावाया जड जन जीव, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना प्रभू रामचंद्राचं दर्शन घडलं, ज्यांना प्रभू रामचंद्र दिसले, ज्यांना प्रभू रामचंद्राचा स्पर्श झाला तेवढ्यांचा सगळ्यांचा उद्धार झाला म्हणतात. श्रीराम देखावया दृष्टी पाहिजे तर भाग्याची अकोटी धन्य त्याची सृष्टी ज्याची भेटी श्रीराम. प्रभू रामचंद्राला जर पाहायचं म्हणलं तर पूर्वी ज्यांची असेल पुण्याई पूर्वी मागच्या जन्मीची पुण्याई लागते म्हणजे असणार भाग्य नशीब लागतं. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन. भाग्यवंत आहेत अशांना ते भाग्य कोटी पटीतलं पाहिजे तेव्हा प्रभू रामचंद्राचं दर्शन होतं म्हणजे असणारा. म्हणून धन्य जगाच्या ज्या ठिकाणी आहेत ह्या सृष्टीच्या ठिकाणी ज्यांना प्रभू रामचंद्राची सेवा घडली, ज्यांना प्रभू रामचंद्राची भेट झाली. श्रीराम कथा नित्य श्रवण सावध परिसे तो धन्य धन्य निर्लोभ राम कथा पठन त्याचे पावन जळमुड. असणारा धन्य जगताच्या ठिकाणी जे प्रभू रामचंद्राची कथा ऐकतात बर का. आणि सावध परिस तो धन्य, सावध होऊन परिसावे. परिस म्हणजे ऐकणे, श्रवणाच्या निसे वैसर्गिनी साम्राज्य भुवनी घर केले. म्हणून प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. कथा ऐका भगवंताची, कथा जर ऐकली तर जीवनातील व्यथा संपून जातील म्हणले. आणि हवे एवढंच नाही, सावध जर प्रभू रामचंद्राची जर कथा ऐकली आणि अजून सांगितलं निर्लोभ कथा वाचन करत असताना अंतःकरणाच्या ठिकाणी लोभ नसावा, फळाची आशा नसावी, नाही कुणी आपण जावं वाचावं, निर्लोभ असावं, कुठलाही प्राप्त असणारा आपल्याला हे मिळावं ते मिळावं अशा प्रकारची कुठलीही आस्था मनाच्या ठिकाणी नसावे. असं लोकांना असणार भगवंताचं नामस्मरण करतो तर साधकाचा उद्धार होतो असं ग्रंथकर्ते म्हणतात. ज्याचे मुखे श्रीराम नाम धन्य धन्यताचा जन्म भक्तीने नित्य स्मरती नाम त्याचे श्रीराम उद्धरी. धन्य असणारा त्याचा जन्म कुणाचा जो असणारा मनुष्य जन्माला आला आणि मनुष्य जन्माला येऊन प्रभू रामचंद्राचं जो काही चिंतन करतो नामस्मरण करतो तो धन्य जगताच्या ठिकाणी. धन्य होम धन्य होम धन्य जगी तोची एका हरिरंगीनाचे. भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा जन्माचं सार्थक झालं म्हणतात. म्हणून जो भक्तीने शुद्ध अंतःकरणाने भगवंताचं जो काही नामस्मरण करतो त्याला भगवंत त्याचा उद्धार करतात, प्रभू रामचंद्र त्याचा उद्धार करतात असं ग्रंथकर्ते म्हणतात. ऐसा श्रीराम महिमा घन बोलता वेदा पडे मौन ते मी केवी बोलो दिन कथा अनुसंधान अवधारा. असं म्हणजे असणाऱ्या तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळले का क्षमा. भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला सुद्धा कळत नाही, देवाला सुद्धा कळत नाही. पण असं नाम घेता वाया गेला ऐसा जगी नाही ऐकला. एवढ्या अशा प्रकारे नाम चांगले चांगले माझे कंठी राहावं बोले कपी कुळ उद्धरिले. मोक्षी दिला राक्षस कपी कुळांचा उद्धार झालेला असे असणाऱ्या नामस्मरणाने. या नामाचा महिमा भगवंता किती घन आहे वर्णनच करता येत नाही. माझ्या मुखाने काय बोलावं असणार. सहस्र मुखाचा वर्णिता भागला, हजार मुखाच्या शेषाच्या 2 जीवा झाल्या पण त्याला सुद्धा असणारा महिमा नामाचा कळला नाही. वेद जया गाती श्रुती म्हणती नीती नीती वेदांना सुद्धा पार कळला नाही, ते सुद्धा गप्प भरले. तर मी तर असणारा हिंदीन केवी नामाचा महिमेचं वर्णन तुम्हाला सांगावं
कथानुसंधान ऐका असं ग्रंथकर्ते म्हणू लागले. श्रीरामाचे अग्निहोत्र चालवावया अतितत्वर मृग मारुनी अति पवित्र आणि सत्वर लक्ष्मण. प्रभू रामचंद्र असणारे दर असणाऱ्या पौर्णिमा अमावस्येला नित्य नियमाने होम हवन करतात. त्याच्यासाठी म्हणजे त्या होमामध्ये हवन करण्यासाठी लक्ष्मी म्हणजे असणारा मृग हरिण मारून त्याचा मांस आणत होते म्हणजे असणारा आणि त्या मांसाचा असणारा तुकडे 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 केलेले होते. पौर्णिमा सावास्य आदि याग श्रीराम ते वदी मृग यागार्थ केले विभाग मासार्थी कोण तेथे आले. पौर्णिमा अमावस्या आणि त्या दिवशी म्हणले प्रभू रामचंद्र त्या होमामध्ये हवन करण्यासाठी लक्ष्मी म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र मृग आणायचे हरिण आणायचे आणि त्याचा वध करायचे त्याचे तुकडे तुकडे करायचे. मग एक दिवशी काय झालं माहिती का तिथं असणाऱ्या होमा शेजारी भरपूर असणाऱ्या त्या हरणाच्या मांसाचे तुकडे पडले. आता लाल दिसलं बघा जरा काही जरी असं तुकडं काहीतरी मांस दिसलं की कावळ्या आल्याशिवाय राहतच नाही. नेमकं ती मांस खाण्यासाठी कावळे तिथं उतरले. लक्ष्मण आणावया गेला फळे मासार्थी टपती कावळे राम सीतेची म्हणे आबळे श्री पक्षी कुळी निवारी. मग लक्ष्मण म्हणले फळ आणण्यासाठी वनाच्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रभू रामचंद्र थोडं बाजूला होमाच्या बसलेले आहेत. बाजूलाच असणारा ढिगारा त्या मांसात होता. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं हो सीता माऊली जरा त्या असणाऱ्या मांसाकडे लक्ष द्या. म्हणजे कावळे टपून बसलेत म्हणजे एखादा कावळा झडप मारेल मांस उचलून तुकडा घेऊन जाईल किंवा कागाचा कावळ्याचा जर स्पर्श झाला तर आपला होम हवन व्यवस्थित व्हायचा ना. बघा आपण रात्री ऐकलंय कावळ्याचा स्पर्श आपण सुद्धा चालता चालता कावळ्याचा स्पर्श झाला तर आंघोळ करता पण नाहीतर काहीतरी होते बाबा आपण पण मानतो. तशा प्रकारे ही कावळा असणारे खातील म्हणले म्हणून तुम्ही कावळ्याला आवरा त्याला असणारा धुडकावून लावा असं सीता माऊलीला काम प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. सीता श्रीरामाचे आज्ञेवरी सवेग येऊनी वाहेरी स्वये कागाते निवारी राजकुमारी सुकुमार. अतिशय सुकुमार असणारे राजाची कुमारी असणारी सीता माऊली आपल्या मालकाच्या आज्ञेशीर सावंत मानली. ह्याला म्हणायचं संसार. आपल्या बघा की तुम्हीच आणले मी खात नाही पित नाही त्याच्याकडे कवा बघत नाही मला सांगितलं तुम्ही राखण करायचं. बघा तुमचे तुम्ही प्रभू रामचंद्राच्या आज्ञा शिर सावंत मानली. शिर सावंत मानून राजाची राजकुमार आहे अतिशय सुकुमार आहे. पण ती सीता माऊली घरातनं बाहेर आल्या कावळ्याला असणाऱ्या हाकलू लावल्या. सुंदर देखोनी अतिशी सुध सुगंधर्व अभिलाषी घरून आगाग वेशासी सीते पासी तो आला. तेवढ्यात काय झालं सुंदर असणारं देखणं सीता माऊलीचं रूप कोणी पाहिलं. इंद्रदेवाचा मुलगा त्याचं नाव आहे सुदसुवा आणि त्या सुदसुवाने असणाऱ्या सीता माऊलीकडे पाहिलं त्या गंधर्वाने आणि त्याला वाटलं आपल्याला भेटले तर बरं झालं. अभिलाष सीता माऊली विषयी त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यांनी म्हणले असणारा कावळ्याचा वेश धारण केला. आता बाकीचं कावळं तिथं त्या मांसासाठी लक्ष ठेवून होते. तेवढ्यात तो सुदस्व नावचा गंधर्व असणारा स्वर्गाच्या ठिकाणचा त्याने म्हणले ह्या कावळ्यामध्ये कावळ्याचं रूप धरून प्रवेश केला. स्वय हाकिता सीता सरती इतर कागद काळ पळती तो पळेना काम शक्ती पुढत पुढती झेपावे. आता बाकीचे पक्षी होते कावळे असं धोडकावलं फुरून म्हणलं की बाकीचं उडून जायचं हा तिकडं म्हणलं की जायचं पण हो तिकडं म्हणलं की ही पुढं सरकायचं. का तर ही कृत्रिम असणारा होता बनावट होता नकली होता रूप वेश धारण केलेला कावळा होता आणि कामातुर झालेला होता. कामातुरा भयना चिंता कामातुरा माणसाला भीती बी नसती चिंता बी नसती. बरं का लोक काय म्हणतील ना आपला अपमान होईल काय विषय नसतो. कामातुरा म्हणजे भयना लज्जा त्याला भीती बी नसती लाज बी नसती. तसं ह्याला लाज बी वाटाना आणि भीती बी वाटाना. कावळा सीता माऊली आपल्याला हाताने धडकून लावतात तरी ह्याला भीती बी वाटाना लाज बी वाटाना. एवढ्या मोठ्या अखिल कोटी ब्रह्मांडाची नायक असणारे प्रभू रामचंद्र त्यांची पत्नी मोठ्याच्या मालकाच्या पत्नीला आपण असं वाकड्या नजरेने बघावं का. याला भीती बी वाटाना लाज बी वाटाना. सीता माऊलीने हल्लं तर ह्या पुढं सरकायला लागला. काग हा गीता सरोखे सुटले कंचुकाच्या पाके पालव जळगांग झोके तवर देखतो काग. मग आता स्त्री उभाय कावळ्याला असं धुडकावून लावलं तरी कावळे काय जाईनातच. बाकीचे उडायचे पण ही का उडतच नव्हता.
मग पुन्हा काय करतो माणूस, रागा रागा अरे रागा तिकडे असं जावा तिकडे म्हणलं की त्यांचा पदर खाली पडला सीतामाऊलीचा. पदर पडल्याबरोबर असणाऱ्या सीतामाऊलीच्या असणाऱ्या उघड्या अंगाकडे लक्ष कावळ्याने टाकलं. त्या कावळ्याचं काय झालं ऐका. मुक्त कुच दिसे सुंदरी हार रुळे गुंजावरी देखोनी काग कामाचारी हृदया परी झेपावे. मग त्याने असणारा उघड अंग पदर खाली पडल्याबरोबर उघड अंग असणाऱ्या कावळ्याने बघितलं आणि कामातूर झालेल्या कावळ्याने सीतामाऊलीच्या त्या हृदयावर झेपच मारली. पाखे झडपोनी अतिसी नखे ओर विडले कुंजासी चुंचेनी चुंबोनी मुखासी केली कासवीस जानकी. असणारा आपलं जे काय पंख आहे त्या पंखाने सीतामाऊलीला धक्का लावला तिने. आणि एवढंच नाही, नखाने असणाऱ्या सर्व हृदयावर असणारे वरबळे काढले त्या कावळ्याने. आणि चोच सुद्धा असणाऱ्या सीतामाऊलीच्या तोंडाला त्याने असणारे मारले. एवढा कार्यक्रम असणाऱ्या त्या कावळ्याने करला. काग पक्षी झडपेची उर्मी सीता आकड दोन्ही पडे भूमी काग कामाचारी अधर्मी हृदया आरामी विरचत. आता किती ते कावळा असणारा अंगाला येऊन धडका मारतोय. मग सीतामाऊलीने असणारा धुडकायचा प्रयत्न करत होते, पुन्हा पुन्हा येतोय ना अंगाला झटतोय. झटल्यावर सीतामाऊलीने वाटेने वरडायला सुरुवात केली. बरं आता त्याची एकटी सीतामाऊली वरडायला सुरुवात केली, पण काय करावं, कावळा काय करा. सीतामाऊली खाली पडल्या, त्याला हकलता हकलता खाली पडल्या. तरी तो खाली पडल्यानंतर सुद्धा त्यांच्या छातीवर येऊन कावळा बसला, सोडायला काय तयार नाही. काग बैसला हृदया परी सीता कराग्रे निवारी चंचू छते करिता करी हाक मारी आक्रोशे. मग असणारा अंगावर कावळा बसलेला सीतामाऊलीनं त्याला असणारा हुडकवायचा, असा धडकवायचा, फाकलून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी ती काय जातच नव्हता. हातावर लगेच चोच मारायचा. अशा प्रकारचा कावळ्याने कार्यक्रम करायला सुरुवात केला. मग सीतामाऊली कावळा काय आवराना गेला, तर काय करावा म्हणून सीतामाऊलीने वाटेने आवाज द्यायला बरोबर रामचंद्राला सुरुवात केली. ऐकोनी सीतेचे दीर्घ हाक वेगी आला गुकुळ टिळक दृष्ट देखोनी काक दर्भ शिका देख मग असणार सीतामाऊलीने वाटेने आवाज टाकला, धावा धावा लवकर पळा 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 म्हणजे पळा पळा म्हणलं की प्रभू रामचंद्र पर्णकुटीतनं बाहेर आल्या. तर दुष्ट प्रवृत्तीचा असणारा कावळा प्रभू रामचंद्राच्या नजरेत दिसला. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने हातात हराळीची काडी घेतली होती, त्याच्यात फुलं वावायचं काम होतं. फुलं सीतामाऊलीसाठी हार तयार करायला लागले होते. मग त्यात असणाऱ्या हराळीच्या काडीवर प्रभू रामचंद्राने म्हणजे काय केलंय का, ते श्रीरामाची दर्भ शिका इशिका मंत्रे मंत्रोनी देखा सोडिता पाठी लागली काका धगधगीत अर्ग समप्राय. मग ते असणारी हराळीची काडी होती, त्याच्यावर प्रभू रामचंद्राने म्हणजे असणार इशिका नावचा मंत्र म्हणले. इशिका नावचा मंत्र म्हणले आणि त्या हराळीवर मंत्र म्हणले आणि ती हराळी कावळ्याच्या पाठीमागे सोडली. एवढं तेज त्या हराळीच्या काडीला आलं. हजारो सूर्य एकत्र केल्यानंतर लाल भडक जसा गोळा तयार होईल तसं लाल भडक त्या हराळीची काळी कावळ्याकडे सोडली. सवे गपळता काका पाठी लागली इशिका परिभ्रमता तीही लोका पाठी लाग देख सोडिना. बरं वेगाने कावळा पळायला लागला. कावळा पुढं ती काळी माग, कावळा पुढं काळी माग. सत्य लोकात गेला तिथं काळी मागच. असणारा मृत्यू लोकांच्या ठिकाणी आला तिथं काळी मागच. स्वर्गात गेला तरी तिथं असणारी काळी मागच. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही जगताच्या ठिकाणी कावळा फिरला, पण काळीनं पिछा सोडलाच नाही. श्रीराम इशिका देखोन इंद्र सांडी सिंहासन तेथे काकासी राखे कोण करी पलायन देवापासी. मग असणारा इंद्रदेवाचा पप्पाकडे जावा म्हणला, पप्पा निवारण करतात. त्या गंधर्वाला वाटलं जयंत नावाचा काळ आहे, कुठं जयंत नाव आहे, कुठं सुदसुमा नाव आहे, तिकडं असणारा इंद्रदेवाचा मुलगा आहे. मग ती पहिल्यांदा आपल्या पप्पाकडे गेला. पप्पा पप्पा मला वाचवा म्हणले. बघा ते माझ्या मागे काय येत आहे. इंद्रदेव म्हणला कारट्या कशाला गेलता म्हणले उचकाटीला हात घालायला. गरीबाच्यात कोणाच्यात गेला असतं तर मी टिवला असतं की म्हणले. मी लई मोठ्याच्यात घातला बाबा तो हा उचकाटीला हात म्हणले. ती इशिका प्रभू रामचंद्राच्या इंद्रदेवाने बघितली. 33 कोटी देवाचा राजा आहे, पण इशिका बघितली खुर्चीवरून उठला, नीट बाहेर पळून गेला. बघ रे बाबा तुझे तू म्हणला. इंद्रदेवाने सुद्धा आपल्या मुलाला असणारा आधार दिला नाही. आपण म्हणतो जाऊ दे बाबा आमच्या पोरा पण चुकला असं पोरगा असं हे बाबा करी जाऊ नको. माणसात सांगतोय 2 कांट्रीत लावतं पुन्हा झालं पहिलं पाड 55. चांगला असणारा दाब द्यायला पाहिजे पोराला सुद्धा. मग मध्ये असणारा इंद्रदेवाने डायरेक्ट खुर्ची सोडली. त्याला सुद्धा त्या काळीचं निवारण करता आलं नाही. म्हणजे असणारा कावळा कुठं निघाला, परत देवाकडे कुठल्या निघालाय का. श्रीराम इशिका देखोन इंद्र कुबेर वरून धाके करिता पलायन यमही आपण चळी कापे. प्रभू रामचंद्राची इशिका असणाऱ्या कावळ्याच्या मागे आहे. तो कावळा तिथून म्हणजे असणारा
पप्पाने काय थारा दिला नाही. चला चुलत्या कमला कुबेराकडे गेला. कुबेराने बी बाहेरूनच बघितलं, काय लय धापा टाका लागला, लय पळत आला. बघा की माग बघितलं, परम रामचंद्राची तर वैशिका जा रे बाबा तुझ्या ती बी कुबेर पळून गेला. त्याच्यानंतर म्हणले असणारा वरुण देवा तेही पळून गेले. मग म्हणजे आता सगळ्या गावाला सगळ्या जनताला कोणाची भीती आहे? यम म्हणलं की घाबरते तिचं म्हणजे. मग त्या म्हणले असणारे यमराजाकडे कावळा गेला, मला वाचवा मला. यमराजा मला दुसरीकडे कुठे वाचवलं असतं, पण असल्या भानगडीत नको बाबा मामा. का लोक मारते ती, कुणाला बी मारते ते. अहो तसल्या भानगडीत एकदा मी गेलतो, म्हणजे सहज जाता फक्त विचारलं काय झालं म्हणून विचारलं. संधीच्या माणसाने कंटाळी देत लावली. आणि योगा त्यावेळेस हितच रामायण चालू होतं. हितलं रामायण संपून गावात घेतलं भांडण चालू होतं. मला काय माहिती कुणाच काय भांडण. आता आम्ही सहज गेलो, ते रामारे भाऊ होतो वर राहिला म्हणून त्या भाऊला मात्र नाही का त्याला वर सोडायला गेलं, तर वर तिकडे भांडण चालू होते. काय भांडण चालू काय भांडण नुसतं विचारलं काय झालं की त्या माणसाने काढतात विषय संपला नाही. तुम्हाला असल्या भानगडीत गेलं तर मार बी खावा लागतंय. म्हणून ती यमनला बघ रे बाबा तुझ्या तू मला बी असणार निवारण होत नाही. पुढे कुठे गेला कावळा ऐका. श्रीराम इशिका देखो न कुळाचे रकम पायमान इशिका बंदी चतुरानन घाले लोटांगण शिव भवानी. असणारी परम रामचंद्राची इशिका पाहिली त्या कावळ्याच्या पाठीमागची. कुळाचळ पर्वतावर थांबला. म्हणजे पर्वताला तरी अडकन. कुळाचळ असणारा भला मोठा पर्वत, हिमाद्री पर्वत, मेरू पर्वत, ही तिन्ही पर्वत एकत्र, विंध्याद्री पर्वत, तिन्ही पर्वत एकत्र केले की त्याला कुळाचळ पर्वत म्हणतात. आणि अशा कुळाचळ पर्वताच्या पाठीमागला ती लट कापायला लागली. म्हणजे आम्हाला मारतो का बाबा म्हणजे बघ धंदा तुझा. तिथून असणारा कावळा पुढे पळत म्हणले असणारे ज्याने निर्माणी केलं असं ब्रह्मदेव आहेत म्हणले. त्या ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवा वाचवा. ब्रह्मदेव म्हणला असल्या भानगडीत नाही रे वाचित बाबा म्हणले. दुसरं काय करून आलं असतं तर टेबला खाल्लं सरकून टेबलावरनं सरकून काय बी केलं असतं तुला सोडलं असतं. ब्रह्मदेव म्हणले माझ्या बीप नाही. ब्रह्मदेवाने उलट त्या इशिकेला लोटांगण घातलं. तिथून देव बडे देव म्हणले असणारे सर्वांचं निवारण करणारे महादेवजी आहेत म्हणले. महादेवजीकडे कावळा गेला. कावळा म्हणला देवा वाचवा की महादेवजी तुम्ही तरी म्हणला. महादेवजी म्हणला बघ रे बाबा तुझा धंदा देव बडे भिल्लनी के पीछे पडे. मी एकदा भिल्लनीच्या मागे पडलो तर माझी काय परिस्थिती झाली माझी मला माहितीये. म्हणजे कशाला असला नाद करतो जा तुझे. त्यांनी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या इशिकेला गडबड लोटांगण महादेवजीने घातल्या. कावळा पुढे कुठं काक जाय जे ठाई इशिका वेलवलाही काक हिंडता लोकतीही ठाव नाही राहावया. जिथं कावळा जाईल तिथं ती प्रभू रामचंद्राच्या मंत्राची काडी संगच मागच कुठं जाईल तिथं. कावळ्याला दडाय जागा शिल्लक राहिला नाही आणि कुणी आधार दिला नाही. देते का असल्या कामाला कोण आधार देते का? कुणी सुद्धा आधार देत नाही म्हणले. पण आता कलियुगी उपराटी कटकट आधार द्यायला लागले. माणसं काय करतील म्हणले. कुठं जातील रवा खावा जाऊ बघू आई बाप काय म्हणतील तेव्हा जाऊ द्या. असं चाललं आता कलियुगात उपराट सगळं चाललंय. काय बोलायची गरज नाही काय नाही. असू द्या म्हणले. जिथं कावळा जाईल तिथं असणारी ती इशिका जाऊ लागली. स्वर्गमूर्ती पाताळ तिन्ही जगतात कुणी सुद्धा ठिकाणा कावळ्याला दिला नाही. कावळा गरगर फिरायला लागला. त्याच्या मागचं काय ते मंत्र सुटाना. दागे का करी गे पाताळी ते दैत्य दानव कापती चळी. श्रीराम इशिका करील होळी तीही तत्काळी दवडीले. मग तिथून म्हणलं ह्या असणारा स्वर्गमृत्यूच्या ठिकाणी कुणी सुद्धा आधार दिला नाही. काय माणसं आहे ती बाबा. कुणी एखादी तरी मला समजून घ्यायला पाहिजे. कुणी दिलं नाही. मला चला पाताळाच्या ठिकाणी म्हणलं लय भले मोठी राक्षस आहे ती म्हणले. त्यांच्या पार्टीत तरी जमा होऊ म्हणले असणार. वाचवलं तिथं मी गेलं. जेव्हा प्रभू रामचंद्राची इशिका राक्षसाने बघितली ती सुद्धा थरथर लटलट कापायला लागली. म्हणले कावळे दादा आमच्यात नाही बघा जागा. बघा कुठं जायचं असेल तिथं जावा. काक हिंडता दश दिशी अत्यंत झाला कासा विसी. कोठेन लबे आश्रय त्यासी तेने नारदासी देखिले. मग म्हणे 10 दिशेत कावळा फिरायला लागला. गर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य खाली आणि वर ही 10 दिशेत. 10 दिशेत कावळा फिरला. कुणी सुद्धा थारा दिला नाही. कशी देते लोक मार खावा लागेल कावळ्या सगळं आपल्याला बी थारा दिल्यावर. मोठ्याच आहे बारक्याच असतं तर जाऊ दे म्हणली असती. म्हणून मोठ्याच असणार आहे त्याच्यामुळे कुणी सुद्धा थारा देणार कावळ्याला. कावळा दमून व्याकुळ झाला. तेवढ्यात त्याला सद्गुरू भेटले. नारद मुनी भेटले कावळ्याला आणि काय सांगू लागले ऐका आता. धरिले नारदाच्या पायासी म्हणे इशिका निवाडी देव ऋषी. तो म्हणे शरण गे रामासी तो शरणागतासी न मारी. मला नारद मुनी भेटले.
नारद मुनीच्या पाया पडला कावळा. इतक्या वेळ कोणाच्या पाया पडला का? कोणाच्या पाया पडत नव्हता. नुसतं काय म्हणायचं, मला वाचवा मला वाचवा. ती काय म्हणायची, नको तू असल्या भानगडीतला तुला कोणी वाचवा. पण जरा पाया पडून विनंती करून माणूस काही पर्यायशी निवडत असतं. मग असणार ना. नारद मुनीच्या पाया पडला आणि नारद मुनीला म्हणू लागला, काय बी करा पण एवढं वाचवा म्हणला. सगळ्याकडे गेलो पण कोणी सुद्धा थारा दिला नाही. नारद मुनी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, एवढं ते इशिकेचं निवारण करा की. नारद मुनी म्हणजे माझ्याच्या व्हायचं नाही. सोडली कोणी? त्या प्रभू रामचंद्राने. आणि त्या प्रभू रामचंद्राला तू शरण जा, चुकलं मन, परत असं करणार नाही मन. मग असं जर त्या प्रभू रामचंद्राला म्हणला तर त्या प्रभू रामचंद्राला जे शरण जातो त्याचं रक्षण प्रभू रामचंद्र करतात. तू त्या प्रभू रामचंद्राला शरण जा रे कावळ्या. नारद मुनीने सांगितलं. ऐकून नारदाचे वचन काके केले पुनरागमन. श्रीराम तुझ्या चरणा शरण माझे प्राण वाचवी. मग असणार नारद मुनीचं बोलणं ऐकलं. आपल्या बी ऐकायला पाहिजे, ज्यांची होती त्यांची येवा सोडून नाही कुठं तिला चांगलं लावून तर करू, नाहीतर राहिलं असं म्हणायला पाहिजे. पण असू द्या, कावळ्याचं चुकलं होतं. चुकला म्हणलं त्याला काय सांगितलं, ज्याचे होतं त्याच्याकडचा. मग कावळा म्हणलं महागारी फिरला. जिथं प्रभू रामचंद्र होतं त्या प्रभू रामचंद्राच्या जवळ कावळा आला आणि प्रभू रामचंद्राच्या पाया पडला आणि प्रभू रामचंद्राला म्हणला, प्रभू रामचंद्र मी तुम्हाला शरण आलोय, चुकलं माझ्याकडून आणि मला अभय दान द्या, चुकलं चुकलं माफी करा असं कावळा बोलू लागला. वंदोनी श्रीराम लोटांगणी काक बोले मनुष्यवाणी. इशिका धगधगीत देखोनी आश्रय माने जानकी. आश्रय माने आश्चर्य माने जानकी. मग म्हणले कावळा असणारा प्रभू रामचंद्राला टांगण घालू लागला, गडबडा लोळू लागला आणि पाया पडू लागला प्रभू रामचंद्राच्या, वाचवा वाचवा असं म्हणत आहे. तेवढ्यात ती दर्व इशिका असणाऱ्या हराळ्याच्या काडीवर इशिका नावाचा मंत्र टाकलेला लाल झडत, एवढी लाल भडक एवढी लाल भडक काढी. तुम्ही म्हणतो कसली काढत? हिटर माहिती, हिटर इस्त्रीचा हिटर, हिटर कुठली स्प्रिंग लाल झालेली शिगडीची, तसली लाल भडक गावकाची काडी. जेव्हा सीता माऊलीने कावळ्याच्या मागे बघितली तेव्हा सीता माऊलीला आश्चर्य वाटलं आणि आश्चर्याने टक लावून त्या कावळ्याकडे बघू लागल्या. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. काग म्हणे गा रघुनाथा थोरा अपराध माझे माता. शरणालो मी तुझ सर्वता न मारावे आता राघवा. कावळ्याने हात जोडले, पाया पडून प्रभू रामचंद्राला म्हणाला, प्रभू रामचंद्र लई मोठा अपराध झाला, एवढा मला मोठा गुन्हा करायला नाही पाहिजे होता, पण झाला ते झाला, चुकून झाला, नकळत झाला. प्रभू रामचंद्र मला क्षमा करा, माझं असणार मरण चुकवा. मला जर ती इशिकाची काडी जर येऊन धडकली तर मरतो, जळून खाकच होणार आहे. तर प्रभू रामचंद्र मला वाचवा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. का तर तुमचं ब्रीद आहे, जो माझा आनंद शरण त्याचे निवारण जन्म मरण. शरण्याशी शरणांगत मीच एकच. शरण जायचं असेल तर फक्त त्या भगवंताला जावा, बाकीच्याला जाऊन काय उपयोग नाही, म्हणून तुम्हाला शरण आलेलो आहे असं कावळा प्रभू रामचंद्राला बोलू लागला. नारद सद्गुरुचे वचन तेने मी तुझा आलो शरण. शरणागताचे रक्षण माझे मरण ते निवारी. प्रभू रामचंद्र मनुष्याच्या रूपात कावळा बोलू लागला बरं का, मानवाच्या रूपात. पहिला वेश धारण केला ना त्यांनी आणि त्या मानवाच्या वेशात रूपात गंधर्व रूपात आला आणि प्रभू रामचंद्राला म्हणू लागला, प्रभू रामचंद्र मला नारद मुनी सारखे असणारे सद्गुरू सापडले. बघा बाकीचे काय म्हणले, बघा तुझा तू धंदा, बघ तुझा तू धंदा, कशाला असला कुठं केला. पण समजावून कुणी तरी सांगायला पाहिजे का नाही, झालं चुकून झालं, मनुष्य चुकीचा पुतळा आहे, वाय वाकडा पडतच असतो, काही होतच असतं, त्याला निवारण पांघरून नाही घालायचं, पण समजून सांगून तरी नीटनीटक मार्गाला लावायला पाहिजे. तसं नारद मुनी म्हणून सद्गुरू वाचून सापडणार सोय धरावे ते पाया आधी 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 सद्गुरूचा पाय धरायचा. म्हणून नारद मुनीचं पाय धरलं असणार कावळेने आणि पाय धरणं म्हणून सद्गुरू नारद मुनी मला भेटलं आणि त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्राला शरण जा. म्हणून प्रभू रामचंद्र मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तर आता माझं मरण तुम्ही वाचवा असं प्रभू रामचंद्राला विनंती करू लागला. मरण बेने जी पडता थोरशी नलो गार गुणाता. सद्गुरुने हात ठेविला माता म्हणून आता शरण आलो. मरणाच्या भीतीने पळत होतो. लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्म काय कळलं, वाईट कर्म कळलं का नाही, वाईट कर्म घडलं आणि त्या कर्माची फळं भोगावं लागलं, किती पळावं लागलं, कुणीतरी टिकवलं का, टिकवतच नाही आपण. म्हणून भगवंताला शरण जायचं आणि भगवंताला सोडी या दुस्तर कर्मापासून
अशा ह्या कर्मापासून सोडवणारा कोण असेल तर भगवंत तूच आहे. कुणी सांगितलं? त्या आमच्या सद्गुरूनं सांगितलं असणाऱ्या नारद मुनीनं. आणि त्या नारद मुनीच्या बोलण्यावर विश्वास तुला संतांच्या पायी हा माझा विश्वास. सर्व भागदास झालो, त्यांचा दास बनलो आणि तुमच्याकडे प्रभू रामचंद्र आलो. तुम्हाला शरण आलेलो आहे. तर आता तुम्ही मला वाचवा. का तर ह्या मरणाच्या भीतीनं आज इकडे पळालो, ह्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे गेलो, ह्याला वाचव म्हणलं, त्याला वाचव म्हणलं, ह्याला वाचव, त्याला वाचव, पण कोणी सुद्धा वाचवलं नाही. एक सद्गुरूंनी त्या असणारी दिशा दाखवली आणि त्या सद्गुरूच्या दिशेने तुमच्यापर्यंत प्रभू रामचंद्र पोहोचलो. आता तुम्ही मला वाचवा. नारदे सांगितले कानी जानकी माता जगत जननी त्याम्या अभिलाषिली कामे करुणी मात्र गमनी महादोषी. महान दोष घडला माझ्याकडून प्रभू रामचंद्र. घडायला नाही पाहिजे पण माहिती नव्हतं ना मला. सुंदर दिसली टपलो. पण ज्यावेळेस असणारे सद्गुरू नारद मुनी भेटले त्या नारद मुनीने कानात सांगितलं, अरे कोण आहेस ती? अखिल कोटी ब्रह्मांडाची नायक आहे. प्रभू रामचंद्राची असणारी सीता मावली ती पत्नी आहे. एवढंच नाही, जगत जननी आहे, जगाची माता आहे. तिच्यापासून सर्व जगाची निर्मिती झालेली आहे आणि तिच्यावर हात उचललास तू मातृगमनीचा तुला दोष लागला. मग तो मातृगमनीचा भला मोठा दोष माझ्याकडून प्रभू रामचंद्र झालेला आहे हे मला माहिती आहे. पण तुमचं दर्शन झालं आणि तुमचे जर असणारं नामस्मरण केलं तर पापाचं डोंगरा एवढे पाप तर संपात येते. पण माझ्याकडून एवढंच पाप झालं प्रभू रामचंद्र, तर मला माफ करा असं कावळा बोलू लागला. महापातके ज्याच्या माता तोही श्रीराम स्मरता पातके जाऊनी तत्वता होय सरता वैकुंठी. प्रभू रामचंद्र पाप, महत्पाप आणि महापाप तीन प्रकारची पाप आहे. ती शिल्लक पाप करता होतं पण महापाप 5 आहे. ती ते महापापातलं असणार वाईटाची संगत केलं तरी ती पाप आपल्याला घडलं जात. मग अशी महापाप आहे. ते महापाप माझ्या हातून प्रभू रामचंद्र घडलं. पण पापा झाली तुटी, पापाची तापाची सुद्धा तुटी प्रभू रामचंद्र तुमचं दर्शन झालेलं होतं. नाहीतर नाम घेतल्याबरोबर नामा सरशी होळी होळी. नाम घेतलं की पापाची होळी होती प्रभू रामचंद्र. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे जगतील पापे जन्मांतरीची पाप संपवण्याची ताकद प्रभू रामचंद्र तुमच्या नामामध्ये आहे. आणि ते नाम असणार प्रभू रामचंद्र तुमचं मी असणार घेतलेलं आहे. तुमचं दर्शन माझ्या समोर झालेलं आहे. दुःख कितीही आतोनात दुःख असणार प्रभू रामचंद्र तुमचं नामस्मरण घेतल्यानंतर संपलं जातं, पाप संपलं जातं. मग आता माझं पाप कुठं राहिलं असं कावळा प्रभू रामचंद्रला बोलू लागला. श्रीराम अक्षरांसाठी पातके जळती कोट्यान कोटी तो नर सरता होय वैकुंठी बैसे पाटी ब्रह्मयाच्या. अहो प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जर केलं पाठी बैसे ब्रह्मयाच्या. ब्रह्मदेवाच्या सुद्धा पाठीवर बसण्याची ताकद होती. फक्त 2 अक्षर राम, रा आणि म 2च अक्षर आहेत. भाऊ असावे. एखाद्याला पर एखादा सुंदर असणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण भजन करणारा असावा आणि एक रामच म्हणत नव्हता. त्याची आठीच हाळायची राम म्हणलं की. मग एक दिवशी गावात सगळं भजन होतं. ही आतल्या घरात बसला आणि बाहेरची भजन म्हणत होती. मग म्हणले तुम्ही वाचता तुमचा भाऊ बसत नाही म्हणले. नाही म्हणले त्याला काहीच आवडतच नाही म्हणले. राम म्हणले काय पटतच नाही म्हणले. काय पटतच नाही म्हणले. बरोबर असू दे म्हणजे असणार. मग गावातली माणसं म्हणले चला आपण त्याला बघू तरी म्हणले कसं काय म्हणत नाही काय नाही. मग गेले त्याच्याकडे म्हणले काय कसं काय म्हणत नाही म्हणले तुम्ही म्हणले काय म्हणत नाही काय नाही तुमचा भाऊ म्हणतो तुम्ही राम म्हणत ना. मग मला काय म्हणत ना त्यांनी विचारलं काय म्हणत ना तुम्ही. नाही मी राम म्हणतच नसतो म्हणला. काय म्हणला राम म्हणत तेवढंच म्हणला नुसतं 2च म्हणला. हा राम म्हणतच नसतो म्हणला. आता काही काळ संपल्यानंतर असणारा मृत्यू प्रत्येकाला असतोच. का तर ही मृत्यू लोक गावाचं नावच आहे मृत्यू लोक संपत. आणि मग संपल्यानंतर असणारा चित्रगुप्ताने डायरी काढली. डायरीत बघितलं तर म्हणला जन्मताची एकदाच राम म्हणलाय. एकदा राम म्हणलाय म्हणले. ते पण कसं म्हणला होता मी त्या रामाचं नावच घेत नसतं. एकदा असंच म्हणलाय. तर म्हणले आता ह्याला ठिकाण प्रभू असणारा वैकुंठात गेला. त्या चित्रगुप्ताने सांगितलं म्हणले असणार एकदा राम म्हणले असणार म्हणले जाऊ द्या वैकुंठात आहे. वैकुंठात गेला एकदा राम म्हणले. बरं एकदा राम म्हणला त्याचं महत्व ते म्हणलं मला बी काय माहिती नाही.
महादेवजीकडे गेले. महादेवजी म्हणले मी तर अखंड हरे हरी मंत्र हा शिवाचा, मी तर सारखा हरे हरी मंत्र म्हणले, मला तरी काय माहिती म्हणले. पण एकदाच राम म्हणलाय तर म्हणले असणार सत्य लोकातलं गिरायक म्हणले, हे जाऊ द्या ब्रह्मदेवाकडे म्हणजे असणार. ब्रह्मदेवाच्या पाठी एकदा जरी राम म्हणला गेला तरी ब्रह्मदेवाच्या पाठीवर साधक बसतो, सत्य लोकात त्याला जागा प्राप्त होती. अशा प्रकारचा राम नामाचा महिमा म्हणतात. श्रीराम नामाचा प्रताप पापे निर्दाळती अकल्प, माझे तव पाप अल्प मी निष्पाप श्रीरामे. अहो प्रभू रामचंद्र तुमचं असणारा पाप जर असणारा नामस्मरण केलं तर किती भलं मोठंही पाप संपलं जातं. मी तर किती थोडं पाप केले म्हणले असणार, शिल्लक थोडस पाप केले म्हणले असणार. कोट्यावधी पाप तुमचं नामस्मरण केलं की संपात येत म्हणले. आणि थोड्याशा पापाला बी असं प्रभू रामचंद्र माझं कसं व्हायचं कावळा बोलू लागला. श्रीराम नाम स्मरता वाक्य फुटी कलमशा कलमशा होय तुटी, तो श्रीराम दे कथा दृष्टी पापाची गोष्टी मज नाही. प्रभू रामचंद्र तुमच्या नामामध्ये एवढा प्रताप आहे की प्रभू रामचंद्र तुमचं नामस्मरण नुसतं मुखातनं जरी राम आलं तरी कलियुगातली सर्व पाप नाहीशी होतात. कलीमधली बरं का, कलिमशी म्हणजे असणारी कलियुगातली सर्वच्या सर्व पाप नाहीशी होतात म्हणले. आणि आज तर माझ्या समोर प्रभू रामचंद्र तुम्ही आहोत, मी दृष्टीनं प्रभू रामचंद्र तुम्हाला पाहतोय, मग माझं पाप कुठं शिल्लक राहिलं. तुमचं नाव घेतलं तर पाप जातंय आणि तुम्हाला पाहिल्यावर पाप राहतंय काय, असं कुठं होईल का प्रभू रामचंद्र. मग माझ्याकडून झालेला अपराध शिल्लक आहे, कसं माझं पाप संपलं नसल, मला पापाची गोष्टच नाही प्रभू रामचंद्र असं कावळा बोलू लागला. श्रीराम मूर्ती अनंत ध्यानी सकळ पापा होय धुनी, तो श्रीराम देखला नयनी पाप त्रिभुवनी मज नाही. अहो निस्ते प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं ध्यान जरी केलं, ध्यान बरं का लक्षात ठेवा, नाम उच्चरिता कंठी पुढे उभा जगत जेठी, ऐसे करोनी या ध्यान मनी करावे चिंतन. मूर्तीचं ध्यान केलं हृदयाच्या ठिकाणी, नाव राम म्हणलं की मूर्ती हृदयात ठसवलेली, असं जर ध्यान केलं प्रभू रामचंद्र तर सर्व पाप संपले जातात. मग मी तर आज तुमचं असणारं दर्शन घेतलेलं आहे, या डोळ्यांनी तुम्हाला प्रभू रामचंद्र पाहिलेला आहे, तर माझं ह्या त्रिभुवनामध्ये पाप शिल्लक राहीलच का, मला पाप लागलं जाईलच का. तुमचं नाव घेतल्यावर पाप जातं तर पाहिल्यावर कसं काय जायचं नाही प्रभू रामचंद्र, मी निष्पाप झालो असं कावळा बोलू लागला. ऐसे बोलूनी आपण कांके वंदिले श्रीरामचरण, सीतेसी घातले लोटांगण म्हणे कृपा पूर्ण मज करी. अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राला सांगितलं तुम्हाला पाहिल्यावर पाप राहिलं का नाही राहिलं, म्हणून असणार बोलला प्रभू रामचंद्राच्या पाया पडला कावळा. परत सीता माऊलीला लोटांगण घातलं आणि लोटांगण करून हात जोडून सीता माऊलीला म्हणला, सीता माऊली मला माफ करा बरं का म्हणलेस ना, चुकून झालं, माझ्यावर कृपा करा, व्हायला नाही पाहिजे होतं, करायला नाही पाहिजे होतं, मी ओळखीलं नाही तुम्हाला, बस करता आलं लक्षात, तुम्हाला ओळखीलं नाही, ओळखीला असतं तर असला फोटो केलाच नसता असा कावळा म्हणू लागला. मने कुचागरी लाविता हात बाळकाची सत्ता बहुत, तैसे मी तुझे ज्येष्ठ अपत्य जान निश्चित जानकी. ऐका सीता माऊली, बाळाची सत्ता हृदयावर असते, असते का नाही तुम्ही सांगा. आपण लहानपणी असतील किंवा आता बाळ बघा, जे मोठेपणी करू शकत नाही ती बाळ सगळं करत, लाता सुद्धा मारते, आई सहन करते, सगळं असणार बाळाची सत्ता हृदयावर असते. तसं मी बाळ आहे म्हणले तुमचं, आणि ती बी ज्येष्ठ थोरला मी बाळ आहे तुझं म्हणले असणार. मग बाळाची सत्ता आईच्या हृदयावरच असते, नाहीतर आई साहेब कुठं असते सांगा बरं म्हणले असणार. बरं आईने जर हृदयावर बाळा जर सत्ता नसली तर मग उगाच सरकारला काढावं लागलं का. आई आधी आहे दूध आईचं, मग दूध गाईचं, कोण म्हणलं असतं का. पण आता झालं कालीन तसमेन काळाबरोबर आपल्याला काही ही नाही. पण असणारा कावळा समजून सीता माऊलीला सांगू लागला, बाळाची सत्ता असणारी आईच्या हृदयावरच असती. आणि तुम्हाला तर माहितीये सीता माऊली असं कावळा बोलू लागला. एक कुच धरोनी हाती तुझा घाली मुखाप्रती, बाळ सत्तेची ख्याती ते तुझ प्रती म्या केले. बाळ जसं आईला असणार स्तनपान करत असताना आईला छेडछाड करत, तसं मी छेडछाड केली, काहीच नाही. बाळ जसं असणारा स्तनपान करत असताना आईशी खेळतं तसंच मी तुमच्याशी खेळलो, ह्याच्या पलीकडे काही नाही कावळा बोलू लागला. पतीचा कुच सत्ता एका
लोकांती बाळकासी कुस सत्ता लोकांती ते म्या केले तुझ प्रती जाण निश्चिती जानकीये. असणारे सीतामावली तुम्ही लक्षात घ्या म्हणजे असणार एकांताच्या ठिकाणी असताल तर ती पतीची सत्ता आहे, मालकाची सत्ता आहे. पण लोकांच्या वेळेस बाळकाची सत्ता आहे. बघा कुठं मी बाळ बसलं तरी असणार त्याला भूक लागली की आई स्तनपान करते. लोकात बसू किंवा 10 माणसात बसू किंवा कुठं का बसत असणार ती बाळाची सत्ता, बाळ असणार त्याचा असणार उपभोग लोकात सुद्धा घेणार म्हणले. मग ह्याच्या पलीकडचं काय केलंय म्हणजे असणार असं कावळा सीतामावलीला बोलू लागला. पती सपूच सत्ता मध्यरात्री बाळकाची सत्ता अहोरात्री त्या म्या केले तुझ प्रती जाण निश्चिती जानकीये. सीतामावली जाणं लक्षात आणा मालकाची सत्ता मध्यरात्री पण बाळाची सत्ता अहोरात्री दिवस बिन रात्री कधी बी असणारं बाळ असणारं मांडीवर घेतलं की झालं त्याला भूक लागली की स्तनपान चालू त्याने ती असणारं हृदयाला हात लावणार इकडून करणार काय तेच असणारं बाळ क्रीडा करतच राहणार म्हणले. तशा प्रकारची असणारी क्रीडा सीतामावली मी केली तुम्ही लक्षात आणायला पाहिजे. कावळा म्हणू लागला रजस्वला झाली एकांता पतीने शिवोने सर्वता तेही बाळक होया झोंबता तैसे तत्वता म्या केले. कावळा सांगू लागला जर स्त्री रजस्वला झाली तर मालकाने 4 दिवस तिला स्पर्श करू नये शास्त्र सांगते म्हणजे. पण त्या 4 दिवसात सुद्धा बाळ आईला स्पर्श करतं स्तनपान करू शकतं आईजवळ जाऊ शकतं म्हणजे असणार. तशा प्रकारचं मी कार्य केलं म्हणजे ह्याच्या पलीकडे काय केलं का सीतामावली काहीच नाही असं कावळा म्हणू लागला. सीतामावली मी तुमचं बाळच आहे. बाळाने केलं म्हणून काय झालं याचा लक्षात घ्या असणारा मतितार्थ भावार्थ लक्षात घ्या. कावळा काय म्हणतोय मी तुमचं बाळच आहे मग बाळाने केलं म्हणून काय झालं असं म्हणू लागलेलं आहे. करे करोनी जाण बाळक करी कुच प्राशन म्याही करोनी पूर्ण केले स्तनपान तुझे माते. जसं बाळ म्हणले असणारा स्तनपान करत असताना हात लावून असणार सरसर पान प्रेमाचा पान प्राशन करतं हात लावतं तशा प्रकारचा मी असणारा हात लावला माझ्या असणाऱ्या पंख लावलेले आहेत माझ्या असणाऱ्या नखवर पडलेले आहेत. बाळ जसं आईला पिताने काय छेडछाड करत असेल तशाच प्रकारची मी असणार केलेला आहे दुसरं काही केलं नाही. सीतामावली गाईचा गोरा गाईवरी उडे तरी मातेसी कोपण चढे ते म्हणे ताने बाळक वेडे तैसे माझ्याकडे पाही माते. आई तुमचे माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा असावा आता ह्याचा दृष्टिकोन बदलला होता. तसं सीतामावलीला म्हणतोय आता फरक पडला ना जेव्हा त्यांनी असणारा नारद मुनी भेटले तेव्हा त्याच्या दृष्टीत फरक पडला. नाहीतर बघा माणसाच्या गर्दीत माणूस द्या कोणी अशी पाळी आली काही बघत नाही. उगा म्हणतो आपण अशी कपडे घातली म्हणून असलं भानगडी व्हायला लागल्यात. काय नाही इरकल असली तरी तशीच भानगड आहे साडी असली तरी तसंच आहे सलवार असलं तरी तसंच आहे आणि ती काय असते ती काय नावं असते तरी तीच परिस्थिती आहे. का दृष्टी माणसाची बदलली काही बघत नाहीत माणसं म्हणले असणार आणि तशा प्रकारचे असणारा दृष्टिकोन बदलला. कुणाचा कावळ्याचा बदलला नारद मुनी भेटले म्हणून आणि दृष्टिकोन बदलल्याबरोबर असणारा कावळा म्हणू लागला सीतामावली गाईचा गोरा गाईवर उडे. बघा आपण आता गाईला जर असणारा खोंड झालं तर ती काही दिवस गाईवरच उड्या मारतं. मग गाईवर उडे झाले की गाय काय म्हणते काय हाकलून देते त्यांना का मारते का काय करते गाय म्हणते येड काय कळतच नाही त्याला. तसं सीतामावलीला म्हणतं कावळा मी बी तसला येडाच आहे म्हणजे असणार. जसं असणारा गाय त्या वासराला त्याच्या काही बोलत नाही तसं मी तुमचं वासरूच आहे माझ्यावर रागू नका. गाय जशी आपल्या वासराला ज्या भावनेने बघते त्या भावनेने तुम्ही सीतामावली माझ्याकडे बघा असा कावळा बोलू लागला. तू तव चराचरा जननी आम्ही पत्रे पशु समानी वा शोभना धरावा मनी सखी जननी तू अम्मा. तुम्ही सीतामावली चराचराची जननी म्हणजे जन्म देणारे आहोत. कुणाला सजीवाला बी निर्जीवाला बी जन्म देणारे तुम्ही सीतामावली आहेत. मग तुम्ही पशु पश्चाला बी जन्म दिलेला आहे. मग पशु मधला बी एक तुमचं बाळ आहे सगळ्याला जन्म घालणार आहे तुम्ही. मग पशु मधला बी मला बी जन्म घालणार आहे तुम्हीच. मग मी तुमचं मुलगा झाला बाळ झालं तुम्ही माझी आई झाला मग माझ्यावर का रागावं लागला का मला असणार असं बोलायला लागला हाकलून द्यायला लागला म्हणजे असणार आणि माझ्या मागं बघा कसलं करंट सोडलाय म्हणजे असणार चिटकलं की मरतोयच म्हणजे असला कुठं करंट सोडत असतात का सीतामावली म्हणजे अहो तुम्ही माझी सखी आई आहे व सावतर आई सारखं ढकलू नका. ऐकोनी काकाचे बोलणे सीता कळवळली निज मने यासी राखावे जीवे प्राणे कृपा करणे श्रीरामा.
जेव्हा असं कावळ्याचं बोलणं सीतामाऊलीनं ऐकल्याबरोबर लगेच सीतामाऊलीच्या हृदयाच्या ठिकाणी परिवर्तन झालं बरं का. चुकीला माफी असतीच किंवा चूक सीतामावती म्हणजे बाळ जसं चुकता आईला बाईपाशी तसं मी बी चुकलो म्हणल्यावर सीतामावली आईशी काळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. आईचं काळीजच असं असतं. आई म्हणलं की विषय संपला हो. बाळ लाथा मारतय तर का बाळ हाकलून देते का बाळाचं बाळाला तिथनं ती असणार तिचं स्तनपान करायचं काम करतंय आणि लाथा खाते तरी बाळाचं पोटच भरवते. अशी कळवळा असतं तिच्या अंतकरणाच्या ठिकाणी आणि तो कळवळा सीतामाऊलीच्या अंतकरणाच्या ठिकाणी आला आणि मनाच्या मनात म्हणले कोण बाळाला टाकून देते का ह्याचा जीव वाचवायला पाहिजे म्हणजे सीतामाऊलीच्या अंतकरणाच्या ठिकाणी वाटलं जरी ह्याच्याकडून गुन्हा झाला तरी आता अजून पुढचं सांगायचं का बाळाने शिकी म्हणून का माठी कापते ती का धुते ती जेवत असली तरी उठणार हात धुणार धुणारच की असं कळवळ असतं बाळाविषयी. म्हणून ह्याचा जीव राखावा बाळाचा. म्हणून असणाऱ्या सीतामाऊलीनं प्रभू रामचंद्राकडे पाहिलं आणि प्रभू रामचंद्राला काय म्हणतात ऐका. तुझे निया बोले मी यावरी निर्वाण केले ते नवाची निवारिले अटक पडले जानकीये. म्हणजे प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि प्रभू रामचंद्राला म्हणले प्रभू रामचंद्रा कृपा करा की त्या कावळ्यावर म्हणजे असणार वाचवा की त्याला वाचवा की. प्रभू रामचंद्रला गप म्हणले आधीच कशाला वर्णली होती मग म्हणले बाळ असं करायला लागले बाळ तसं करायला लागले तवा नव्हतं तेव्हा कुठे घेतलं बाळ तुझं म्हणले का वर्णली मग म्हणले असणार. अगं तू वर्णली म्हणतात मी एवढं निर्वाणीचा असणार त्याच्या माग इशिका नावचा हराळीच्या काडीवर इशिका नावचा मंत्र सोडला आणि त्याच्या पाठीमागे असणार पडलं आणि आता तू मधी पडली बाई. आता प्रतिबंध करायला लागले काय आमच्या दोघांच्या मध्ये. मग कशाला एवढा कालवा गाव गोळा केला मग म्हणले कांगारावळा कशाला केला मग अशी गप बसली असती तर कशाला नाही एवढा कुटाला केला असता असं बरोबर रामचंद्र म्हणू लागले. ऐके स्वामी रघुनाथा मारू नये शरणागता कैसे नियाच्या करीसी गाता यासी सर्वता रक्षावे. सीतामाऊली म्हणले असू द्या म्हणले असणार चुकतं माणूस म्हणजे माझ्याकडून चुकलं म्हणले हाका मारलेले तुम्हाला म्हणले असू द्या. पण असणार बरोबर रामचंद्र ऐका स्वामीवर या मला काय का कावल्याला मारू नका म्हणजे तुम्हाला शरण आलाय तुमचं ब्रीद आहे जो मदानाने शरण आहे त्याच्या निवारण जन्ममरण निवारण्याची ताकद तुमचं असणार ब्रीद आहे म्हणजे तुमचं असणार भूषण आहे ती म्हणले तुमचं असणार. मग कशाला मारता म्हणले त्या कावळ्याला वाचवा म्हणले त्याचा घात तुम्ही करू नका त्याचं असणार रक्षण करा असं प्रभू रामचंद्राला सीतामाऊली म्हणू लागल्या. सर्व शक्ती सर्व सत्ता स्वय रक्षावे शरणागता ऐसी ब्रीदे तुझी रघुनाथा कैशा परी आता यावदिसी. अहो देवा प्रभू रामचंद्र तुमचं ब्रीद आहे शरणाला की त्याचं मरणच नाही अटळ आहे म्हणले असणार टळू शकू करत नव्हतं तुम्ही म्हणले असणार प्रभू रामचंद्र हे कार्य. मग सर्व शक्तीनं आणि सर्व सत्तेनं त्याचं रक्षण करणं हे तुमचं ब्रीद आहे. मग आता बघा प्रभू रामचंद्र तुम्हाला शरण आलोय म्हणतोय ते कावळा मग कशाला मारतो त्याला मारू नका. इशिकाणी वारा निश्चित तरी राखावा शरणागत तैच तुझे सत्यव्रत प्रताप यथार्थ पै तुझा. आणि त्याचं निवारण करता येत नाही अशा प्रकारचा इशिका नावचा मंत्र आहे प्रभू रामचंद्र तुमचा. खरं आहे मला कळतंय हो तुम्ही एक वचनी एक बाणी एक पत्नी होत एकदा बाण सोडल्यावर तुमचं माघारी येतच नाही काम करूनच माघारी येतो म्हणजे असणार. अशा प्रकारचा तुमचा इशिका नावचा मंत्र अनिवार्य त्याचं निवारण करता येत नाही पण शरणागताचं बी रक्षण करायचं जुनी कामं तुम्हाला करायची प्रभू रामचंद्र. तुम्ही तुमचं जे काय सत्य व्रत आहे सत्य ब्रीद आहे तुमचं असणार शरणागत आलेला मरण नाही हे ब्रीद ही खरं करायचंय प्रभू रामचंद्र. तुम्ही तुमच्या ताकदीच्या द्वारावर शक्तीच्या द्वारावर म्हणजे असणार शरणागताचं रक्षण करा आणि अनिवार्य असणाऱ्या इशिकाचं बी असणार तुम्ही निवारण करा असं सीतामाऊली प्रभू रामचंद्रला बोलू लागल्या. जिने मारविले कागाते तेची मने वासवत्या ते ऐसे लागवा केले रघुनाथे स्वय कर्मते अलिप्त. काय लाघव केलं बघा काय चातुर्य केलं देवाने बरं का. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देत तरी ईश्वर कर्म करायचं आपल्या हातात आहे फळ त्याच्या हातात देवाच्या हातात आहे. आता कावळ्याने एवढं भलं मोठं अपराध केलाय कर्म चुकलेला आहे पण एका जनार्दनी भवपराराधाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. कर्म वाईट केलं पण शरण नारायण मुनीला गेला भगवंताचं नामस्मरण केलं त्याला कर्माच्या
कर्माची फळं वाईट भेटायला पाहिजे, ती भेटलेली वाईट थोडीशी वाईट भेटतील पुढे ऐकल्यानंतर. पण आता तात्पर्याने जर पाहायचं म्हणलं तर तो देवासमोर आहे, सद्गुरूच्या कृपेने देवाचं दर्शन त्याला आहे. मग कुणी लागव केलं? देवानेच केलं का? जी मारा म्हणत होती तीच वाचवा म्हणायला लागली, जी मारा म्हणत होती तीच वाचवा म्हणायला लागली. बुद्धी कुणी दिली? देवानेच दिली. आपण म्हणतो का मनाने बोलायला लागला? देवच बुद्धी घालतो म्हणतो का ना, देवाने बुद्धी घातली. कशी बुद्धी घातली काय की बरं झालं त्या गावाला गेला नंतर असं घडलं असतं, देवानीच बुद्धी दिली म्हणतो का ना. बुद्धी म्हणत ना, बुद्धी आपली ग्रामीण भाषेत सांगतो म्हणतो का नाही, बरं झालं त्या देवाने बुद्धी दिली, आम्हाला तिकडे जायला जमलं नाही. तसं बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पटना आठवीता चित्ती काय नव्हे, बुद्धीला चेतना देणारा प्रभू रामचंद्र आहे. त्या सीतामाऊलीच्या बुद्धीला चेतना आधी प्रभू रामचंद्राने राग दिली होती, मारा त्याला. पण त्याच प्रभू रामचंद्राने सीतामाऊली चित्ताच्या ठिकाणी चेतना दिली, वाचवा त्याला. असं लाघव असं चातुर्य करणारे असणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. पण स्वतः कर्माच्या अलिप्त आहेत. देवाला कुठलं कर्म करायची गरज नाही बरं का, लक्षात ठेवा. तुम्हाला मला कर्म करायचं, त्या कर्माची फळं भोगवायची. ती कुठं बी गेलं तरी कर्माचं फळ फेडावाच लागणार आहे. ह्या जन्मात नाही फेडलं तर पुढच्या जन्मात चक्रव्याध असते व्याज. बघितलं का, सिंगल दिले की डबल पैसे घेतात सावकार. जसं ह्या जन्मात केलं की पुढच्या जन्मात डबल फेडायचं. म्हणून प्रभू रामचंद्र हे तर आल्यानंतर कर्माची फळं भोगावं लागतात. कळला काकाचा वृत्तांत जाणून सीतेचे मनोगत, काय बोलिला श्री रघुनाथ सावचित्ती अवधारा. असं कावळ्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणचं प्रभू रामचंद्राला सर्व कळलं. सीता माऊलीचं मी मनोगत कळलं, वाचवावं लागल. आता लेकरू म्हणले पोटच्या लेकराला कोण असं काय बोलतोय का म्हणजे असं त्याला हे वाचवायचं असं सीता माऊलीच्या मनात प्रभू रामचंद्राला कळलं. आणि दोघांचाही असणारा वृत्तांत प्रभू रामचंद्राला कळला. कळल्याबरोबर आता प्रभू रामचंद्र सीता माऊलीला काय म्हणतात, त्या कावळ्याला काय म्हणतात, ऐका. या दुकानदार, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः. जय प्रभू रामचंद्र भगवान की. ऐकोली सीतेचा वचनार्थ, काकाशीन भी म्हणे श्री रघुनाथ, तुझे वाचवाया जीवित ऐकहितार्थ सांगेन. सीता माऊलीचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं. ते कावळ्याचं जीव वाचवा म्हणजे आता ऐकावं लागतं. कधी कधी ऐकावं लागतं, कधी कधी टाळावं लागतं. पण चांगली गोष्टी ऐकावा लागतात. त्याच्यासाठी तर असणार दोन जीव एकत्र आलेले असतात काही गोष्टी करण्यासाठी. ऐकावा म्हणलं प्रभू रामचंद्र ऐकवतो म्हणले असणार. कावळा तू बी काय घाबरू नको, भिवू नको म्हणले असणार. तुझा जर जीव वाचवायचा असेल तर तुला मी असणारी एक युक्ती सांगतो, हिताच्या गोष्टी सांगतो. लक्षात ठेवा, हित ते करावे देवाचे चिंतन, मन एकविध करून या. हित सांगावं म्हणून धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. एवढंच नाही, धन्य असणाऱ्या जगताच्या ठिकाणी जे असण कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. आपलं हित कशात हे कळलं पाहिजे. आणि त्या हिताच्या गोष्टी प्रभू रामचंद्र आता कावळ्याला काय सांगू लागल्यात, सीता माऊलीला काय सांगू लागल्यात ऐका. ईशिका निवार निश्चित तिने करावा तुझा प्राणांत, तरी तू झालाशी शरणागत याला तिष्ठित राहिलीशे. आणि वारा तिचं निवारणच करता येत नाही असा माझा ईशिका नावचा मंत्र आहे. तिनं तुमचा प्राण घ्यायलाच पाहिजे होता, पण तुम्ही शरण आला. ही शरण शब्द त्या ईशिका नावच्या मंत्र नाही का, त्याला सुद्धा कळलं रामनामात काय ताकद आहे. म्हणून ती उभारलेला जागच्या जागेवर. तुम्ही जर शरण मानलं नसताव तर चटकन येऊन झटकले असतील, तुम्हाला संपवलं असतं. पण तुम्ही शरण आलेला आहोत म्हणून त्या असणारी ईशिका नावचा मंत्र जागच्या जागेवर तसाच उभारलेला आहे असं प्रभू रामचंद्र सांगू लागले. ईशिका निवार दारुण तू आवाज वया प्राण, एकांग देशी आपण तेने निवारण झालेला. मग ऐका प्रभू रामचंद्र कावळ्याला म्हणू लागलेले, एक वचनी एक वाणी असणारा मी आहे आणि माझं बाण सोडला की ते बाण काम करूनच येतं. ईशिका नावचं मंत्र आहे, ते अनिवार्य त्याचं निवारण मला करता येत नाही, ती काम करूनच येणार. म्हणून असणारे कावळे साहेब काय करा, तुमचं जे काय अर्धा अंग आहे ती अर्धा अंग म्हणले असणारे त्या ईशिकाला देऊन टाका. म्हणजे ती ईशिका त्या अर्ध्या अंगाला झडकू द्या आणि अर्धा अंग तुमचं शाबूत ठेवतो कसं वाचा.
तुझ्या हिता लागी जाण तुझ मी सांगतो आपण एकांग करून क्षीण आपला प्राण वाचवी. तुझ्या हिताच्या गोष्टी सांगतोय मी, लक्ष धरून ऐका कावळा तुम्ही. ईशिका मंत्र अनिवार्य, त्याचं मला हे निवारण करता येत नाही, त्याला तिचं काम करावंच लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं अर्ध अंग त्या ईशिकेला देऊन टाका आणि आपला जीव वाचवा. म्हणतो का ना, आता डॉक्टर एखाद्या हाताला बिताला काय झालं तर डॉक्टर काय म्हणतोय, तुमचा जीव वाचवायचा असेल तर हात तोडून टाका म्हणतात का ना डॉक्टर लोक. तसं मग माणूस काय म्हणतोय, जीव वाचत असला तर एखादा हात गेला म्हणून काय होतंय होत म्हणते का नाही. मग तसं डॉक्टर जसं म्हणावं की तुमचा असणारा हे हात जर नाही काढला तर ही लस सगळ्या अंगात पसरेल आणि त्याचा तुमचा जीव जाईल, म्हणून एवढा हात काढावा लागेल तुमचा. माणसं काय म्हणतात, काढा बाबा काढा. तसं बरोबर रामचंद्र असणारे सांगू लागल्या कावळ्याला, तुझं त्या ईशिका नावच्या मंत्राला अर्ध अंग देऊन टाक, तुझं हित होईल, तू वाचशील. का म्हणे श्री रघुनाथा तुझी आज्ञा मी वंदिन माता. एकांग घे सुखरूपता ईशिका गाता चुकवा वया. कावळा म्हणला बरोबर रामचंद्र तुमची आज्ञा शिर सावंत. आपण मी डॉक्टरला म्हणतो का, डॉक्टर साहेब तुम्ही म्हणचाल तसं आहे का ना. हा अर्धा काढा नाही तर पूर्ण काढा, पण जगू दे तेवढं 4-8 दिवस खाऊ द्या म्हणजे असणारे लेकरा बाळा. मग कावळा मी तसंच प्रभू रामचंद्राला म्हणला, तुमच्या आज्ञाशीर सावंत म्हणले असणारा आणि तुमच्या पाया पडतो बरोबर रामचंद्र. द्या म्हणलं माझा अंग येऊ द्या तुमच्या ईशिकाला म्हणले असणार, येऊ द्या पुढं. मग माझं अर्ध अंग द्यायला तयार आहे, अर्ध्या अंगाने काय करीन. श्रीराम म्हणे काकासी कोण अंग तू देतोसी, ते देऊली शिकेशी तुझं निश्चयशी राखीन. मग त्या ईशिकेचा घात तुला वाचवायचा असेल तर अर्ध अंग दे. मग कावळा म्हणू लागला प्रभू रामचंद्र तुम्ही सांगा आता कुठला अर्ध अंग देऊ, माझे आता दोन्ही अंग तर व्यवस्थित आहे. म्हणजे मग नेमकं हिकडचा भाग देऊ का उजवा देऊ का डावा देऊ, कुठला भाग देऊ म्हणले प्रभू रामचंद्र तुम्ही सांगा, तो भाग मी त्या ईशिकाला देऊन टाकतो आणि माझा जीव वाचवतो. का म्हणे ऐका आता माझे इंद्रियाची व्यवस्था, अपराध असेल ज्याचे माता त्याचे करीन गाता ईशिकास्त्रे. वाचवायचा आहे ना जीव. प्रभू रामचंद्र म्हणले सांग बाबा तुझं कुठला अंग तू देतो सांग, उजवं देतो का डावं देतो. कावळा म्हणला प्रभू रामचंद्र ज्या भागाने अपराध केला, ज्या भागाने वाईट, ज्या भागात त्या डोळ्याने वाईट नजर टाकली, ज्या हाताने वाईट काम केलं, ज्या पायाने वाईट काम केलं, ज्या भागाने वाईट काम केलं, ती वाईट भाग उडवू दे म्हणले त्या ईशिका नावच्या मंत्राने. कावळा म्हणू लागला उजव्या डोळा जानकी माता, डावेली अभिलाषी तत्वता, ईशिका घालून त्याचे माता त्या शिरवनात दंडावे. प्रभू रामचंद्र म्हणले असणारे उजव्या डोळ्याने म्हणले असणार, सीता माऊलीकडे असणारी वाईट नजर पडली ह्या डोळ्याने म्हणले असणार. म्हणून लक्षात ठेवा 99% ज्ञान डोळ्याने होते. डोळ्यात ताकद आहे, डोळं बघतय उचल म्हणताय उचलतय पाठमार खाते, हे असलं डोळ्याचं काम आहे. म्हणून म्हणले या असणाऱ्या उजव्या डोळ्याने कारस्थान केलेलं आहे आणि डाव्या हाताने पायाने म्हणजे असणार तिला स्पर्श केलेला, वाईट स्पर्श केलेला आहे. म्हणून प्रभू रामचंद्र तुमच्या त्या ईशिकेला म्हणले माझा उजवा डोळा उडवू दे. आईशी ऐकताची वाणी ईशिका प्रवेशे वामनयनी वा काक मूर्छित पडे धरणी रामे तक्षणी सावध. असं कावळा बरोबर म्हणल्याबरोबर डाव्या डोळ्याने पाप केलं, डावा डोळा उड्याव म्हणल्याबरोबर ईशिका नावचा मंत्र आला आणि डोळ्यात धाड दिशी धडकलं. कावळा धाड दिशी जमिनीवर बेशुद्ध पडला. कावळ्याचा उजवा डोळा उडला गेला, कावळा बेशुद्ध पडला. लगेच प्रभू रामचंद्राने कृपा कटाक्षे निहाळले, कृपेने कावळ्याकडे बघितलं आणि कावळा लगेच उठून बसला. घेतला माझा वामनयन एकागाची नाही ज्ञान, मी झालो अंगहीन येई चिन्ह तोने. पडलेला कावळा उठून बसला. उचलून बसल्याबरोबर काय लाघव असेल प्रभू रामचंद्र निस्तर त्याच्या अंगावर हात फिरवलं. आपला उजवा डोळा गेलाय, आपल्याला अशक्तपणा आलाय, आपलं उजवा अंग सगळं घालवलंय प्रभू रामचंद्राने त्या ईशिका नावच्या काळीनं. ती सुद्धा आठवणार आहे, त्याचं सुद्धा ज्ञान कळानच गेलं. बघा बेशुद्ध पडले माणसं कुठं होतो काय होतो, कुठं पडलो कसं काय आलो मी दाखवण्यात बस काय असं म्हणतं का नाही. तशा प्रकारे कावळ्याला काहीच कळाना, आपण कुठं आहोत काय काहीच कळाना गेलं. एवढं लाघव प्रभू रामचंद्राने केलं. मागे पाहताची त्या काकान देखताची ईशिका, हर्षे वंदी रघुकुल टिळका
माझ्या मरण दुःखाने वारिले. लगेच असणारा ताट दिशी उठून बसला आणि असं भागा वळून बघितलं तर ऋषिका नावचा मंत्र ती हरळीची काळीच नव्हती म्हणल्याबरोबर अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात बरोबर रामचंद्राच्या पाया पडला आणि बरोबर रामचंद्राला म्हणू लागला माझं जे काय मरणाचं जे काय दुःख आहे. आता मरणाचं दुःख लय दुःख असतं मरणाचं, बरं का लक्षात ठेवा. जन्मताना थोडं दुःख असतं पण मरताना लय दुःख असतं. एवढं दुःख असतं की काय विचारूच नका. आणि ते मरणाचं दुःख बरोबर रामचंद्र तुम्ही संपवलं म्हणून आनंदाने कावळा नाचू लागला तिथं. अध्यापिका देही नवला जरा जरी तर न पाहिजे तिथे 2 पड तेवढंच होतं. अध्यापिका कधीही नवला हो. अध्यापिका कधी नवलावो जरा जरी न पावेक्षयो द्वापदी दरिता कालावला गावो तोची पाहो मृत्यू काका. मग आनंदाने प्रभू रामचंद्राच्या असणारा त्यांनी गुणवत गायलं आणि अमृत पेरला होता कावळा. पुढे आपल्याला कथा ऐकायची कावळा अमृत कावा पेरायची. उद्या अरण्यकांडाच्या ठिकाणी मस्ती संवताराचा कथा येणार आहे त्याच्यात ते असणारी कथा येणार आहे. कावळ्याने अमृत पेला होता म्हणून कावळा अजून सुद्धा चिरंजीव आहे. कावळ्याला मरणच नाही आणि हे प्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादामुळे. बाळ आहे म्हणलं बाळाला मरण, देवाच्या बाळाला मरण काय नाही, चिरंजीवच करून टाकलं कावळ्याला प्रभू रामचंद्राने म्हणते. त्यामुळे म्हणून कावळा म्हातारा बी होत नाही. कुठे बघितलं का कावळा म्हातारा झाला मेला, मरतच नाही कावळा. म्हातारा बी कावळा होत नाही म्हणजे असणारा कधीच शेत त्या कावळ्याचा म्हातारा होऊन होत नाही किंवा कुठल्याच असणारा कावळा म्हातारा आपण जसं म्हातारा होता मरता तसं कावळा म्हातारा होत मरतच नाही. फक्त करंट लागला, कुठं धडाकला, कुणी मारला तरच कावळा मरतय, नाहीतर कावळा असा मरतच नाही. बघा तुम्ही कावळा कधी मेलेला बघितला? म्हातारा होऊन मरत नाही. कावळा चिरंजीव आहे तेव्हापासून म्हणजे. आणि परत त्या असणाऱ्या कावळ्याचा जन्म मृत्यू सुद्धा प्रभू रामचंद्राने निवारून टाकलं. तू कधी मारणारच नाही, कावळा कधी मरतच नाही. वाचा या परी श्रीराम राव काकाचा वाईला मृत्यू भाव समस्त वाटला नवलाव कृपाळू पाव श्री. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने म्हणजे असणाऱ्या कावळ्याचा मृत्यू भावच संपून टाकला. कावळा मरतच नाही. तुम्ही बघ चला अजून कधी सुद्धा बघा कावळा असं मरते का? फक्त करंट लागला तर मरल, कशाला धडकला तर मरल, कोणी मारला तरच मरते, नाहीतर कावळा असा मरतच नाही. अशा प्रकारचं लाघव प्रभू रामचंद्राने केलं. सगळ्यांना आश्चर्य वाटू लागला काय कृपा आहे प्रभू रामचंद्राची. जो तो म्हणे काक काना हे दुःख काकाची ये म्हणा जग निंदिते मध्ये जाना श्रीराम व्यंकला मी केलो. पण आता जगले दोन तुंडी मांडळ असते. काहीतरी वाकडापणा कोणाच्या दिसला की त्या वाकडेपणाला नावं ठेवल्याशिवाय राहतच नसते. कावळ्याची जात ही माणसं कावळ्याच्या जातीची. बघा नेमकं कावळा माणसं दिसला की उतरला, तसं माणसं बी उघडा अंग दिसलं की नेमकं तर टोच्या कावळ्यासारखं मारल्याशिवाय राहतं. बघा जनावरांच्या मागे दिसलं की गेलं की आपण अंग जनावरांचं उघडं दिसलं की कावळा तिथं बसला आणि टोच्या मारल्या म्हणून समजायचं. तसं लोक बी तसंच असते नेमकं. मग त्या कावळ्याला म्हणू लागली, नावं ठेवायला लागली, कावळा तिराळा, कावळा काना, एक डोळा हेकना, हेकना हेकना असं कावळ्याला सगळी जण नावं ठेवू लागली. आणि तेव्हापासून म्हणा लागले काय त्या प्रभू रामचंद्राने कावळ्याला हेकनच करून टाकलं की एक डोळा प्रभू रामचंद्राने त्या कावळ्याचं घालेला की. आणि काय कृपा केली म्हणतात कावळ्याची. काय नुसतं जन्म मरण संपवलं, जन्म मरण तर संपवलं, जन्म आहे मरण संपवलं म्हणते त्या प्रभू रामचंद्राने, मरण संपवलं. पण काय उपयोग आहे म्हणजे असणार? डोळा ठेवला नाही की काय यांचा त्याला हेकनाच करून टाकला की प्रभू रामचंद्राने. अशी लोक नावं ठेवायला लागली. त्यावेळेस काय झालं? कृपेने वाचविले संपूर्ण ते कृपेशी आले व्यंकनपणावा ऐकोनी आजला रघुनंदना काय वचन बोलला. मग कावळा फिर 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 सगळ्या गावा गल्ली गल्लीत फिरला. सगळे गावागावात गल्ली गल्लीत म्हणाले कावळ्या हेटणी इकडे बघ की. तर त्यांनी तिकडे बघायचं म्हणजे तिकडे बघायला लागला कावळा असं कसं काय म्हणजे. आता एक डोळा गेल्यावर असा कसं बघणार माणूस, तसं ती कावळा इकडून तिकडून तिकडून इकडून बघायला लागला. काय प्रभू रामचंद्र कळाला, प्रभू रामचंद्र तुम्ही माझ्यावर कृपा केली, मला मरणात बाजूला काढलं, आता मला मरण नाही, बरोबर आहे किंवा. पण सगळी गावातले लोक नावं ठेवा लागले, म्हणले मला हेकनाच म्हणा लागली, डोळा नाही डोळा नाही डोळा नाही, तिरळाच बघतो ना, असंच बघतो तसं बघतो म्हणजे वाचणार. मग प्रभू रामचंद्राला हसू आलं. काय लोक काय बोलतात म्हणजे लोकाला काय करायचं बरं, कसं का बघा ना, कसं करायचं ना, देवाने दिलंय त्याचा स्वीकार करायला पाहिजे का नाही. पण लोक लय नावं ठेवतात म्हणजे. बरोबर रामचंद्राला हसू आलं आणि हसून बरोबर रामचंद्र काय म्हणतात, सामर्थ्य देतो उजव्या बुबुळा एकाची बुबुळा दोन्ही
वशील. प्रभू रामचंद्र म्हणले काळजीच करू नको, चिंताच करू नको म्हणले, तू तुझ्या एकाच बोबळात सगळीकडे बघायची ताकद देतो म्हणले असणार. दोन्ही एकाच डोळ्यात पण दोन्ही बाजूचं पाहशील म्हणून त्याचा डोळा बघा किती घर 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 फिरतात कावळ्याचे. जरा निरीक्षण करा, लय डोळे घर 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 फिरते म्हणजे एकाच डोळ्यात दोन्ही बोबळाची ताकद देतो म्हणजे असणार. सगळं तुला इकडचं बी दिसेल तिकडचं बी दिसेल. आणि एवढंच नाही, एवढा देखना होशील तू, एवढा देखना होशील, एवढा पानार होशील, सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ तुला दिसेल. काय दिसेल वाचा. कृपेचे जे व्यंकनपणा ते रामे निवारिले जाण, काकाचे देखणेपणा जाण जो तो जाण सोयवानी. एवढं असणार प्रभू रामचंद्राने कृपा केली. त्या कृपेने म्हणले ते त्याचं ह्याकनापणाने तिराळापणाने प्रभू रामचंद्राने घालून टाकला. आणि त्या कावळ्याच्या ठिकाणी एवढं देखणेपण म्हणजे एवढं पाहणं त्या प्रभू रामचंद्रांनी भरलं. काय भरलं वाचा. दशहाच्या पिंडाशी देखणेपणा आहे काकाची, ज्या ते देख पापराशी त्या पिंडाशी नातळे. किती बघायची ताकद दिली प्रभू रामचंद्राने, किती दिली असणारी ताकद आहे का. 10व्याच्या दिवशी निवड ठेवतो कावळा शिवायची वाट बघता. आणि ती कावळा त्या पिंडाकडे बघितलं. किती पिंड केलेला असतो ना आपण, त्या पिंडाने किती पाप केलं आणि किती पुण्य केलं ती ताकद बघायची प्रभू रामचंद्राने त्या कावळ्याला दिली. म्हणून 10व्याला कावळा आला का आता लक्षात. मग ती कावळा काय करताय, पाप केलेलं असलं तर निवद शिवत नाही, पुण्य केलेलं असलं तर टाप दिशी कावळा असणारा निवद शिवतो. अशा प्रकारची ती पाप पुण्य पाहण्याची ताकद एकाच डोळ्यात प्रभू रामचंद्राने कावळ्याला दिली. म्हणून तेव्हापासून 10व्याला 13व्याला दिवसाला बघा कावळ्याची वाट. श्रीराम कृपे तव जाण पापुण्याचे देखणे पण, काकाशी पावले संपूर्ण देश चिन्ह जग देखे. म्हणून प्रभू रामचंद्राने त्या कावळ्याच्या असणाऱ्या डोळ्यामध्ये पाप पुण्य बघायची ताकद दिली. पहिलं पाप पुण्य बघत नव्हता ना. त्याला जर कळलं असतं सीता माऊलीची छेडछाड केली तर आपल्याकडून पाप होते आणि पापाला थरा कुठंच नाही. कळलं असतं त्याला तर पाप केलं असतं का नाही, कळलंच नाही. मग त्याला कळल्यानंतर पुण्याचं काम केलं की सद्गुरू भेटतात. सद्गुरू भेटला की सन्मार्ग मिळतो, देवाची भेट होती. हे पुण्याचं कार्य त्याला कळलं म्हणून हे पाप आणि पुण्य बघायची ताकद कावळ्याकडे दिली. आता तरी पापाचं दिसलं पुढे की घाबरून बाहेर बाजूला जातील, नको बाबा तिकडं कुणी सुद्धा थारा देत नाही. म्हणून तू पापाचं काम बी तुझ्याकडून बंद होईल, पुण्याचं काम चांगलं तुझ्याकडून कावळ्या होईल. म्हणून पाप पुण्य पाहण्याची ताकद प्रभू रामचंद्राने कावळ्याच्या डोळ्यात दिली. म्हणून तेव्हापासून जग 10व्या दिवशी 13व्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी कावळ्याची वाट बघतय. ते कशामुळे बघत असते माहिती का, असतं आपलं असणारा स्वार्थ असतंय. पुण्य केलेलं असलं तर चांगलं स्वर्गात गेला असेल, वैकुंठात गेला असेल, पाप केलं तर कुठं बसला असेल काय माहिती त्याची, त्यालाच माहिती. नरकाशिवाय कुठं जाणार आहे, जातच नाही. मग ती पाप पुण्य ह्या माणसाने किती पाप केलं किती पुण्य केलं ही कावळ्याला दिसतं. म्हणून कावळ्याची वाट आपण बघतो. आता आलं का लक्षात वाचा. चुने चुंबिले सीतेशी तेने मुके बक्षितो निर्यासी, राम देखणे दिदले डोळ्यासी पाप पुण्यासी तेने देखे. ज्या असणाऱ्या चोचेने सीता माऊलीला स्पर्श केला होता ती चोच म्हणले कवा चांगलं खात नाही. कावळा कधी चांगलं खाल्लेलं बघितलं का कावळ्याने. 10व्या त्या दिवशी तेवढाच निवत त्याला खायला बसतोय, नाहीतर सारखं कुठं जनावर मिळालेलं असलं किती उचलीतच राहणार, खातच राहणार. ज्या चोचेने सीता माऊलीला स्पर्श केला, अपराध केला, ज्या चोचेने ज्या तोंडाने पाप केलं त्या तोंडाला चांगलं कधीच खायला मिळत नाही. 20 तास खाणार कावळा बघा तुम्ही बघितलं तर, खाते का नाही, चांगलंच खातच नाही कावळा तवापासून. आणि ज्या डोळ्याने प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं म्हणून त्या असणाऱ्या डोळ्यामध्ये ताकद प्रभू रामचंद्राने पाप पुण्य पाहण्याची दिली. अशा प्रकारची कृपा कावळ्यावर प्रभू रामचंद्राने केली. आयशिया परी रघुनंदने काकाचे निवाळले मरणे, वाचविला देखणे पण समाधाने सुखी केला. अशा प्रकारे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने कावळ्याचं मरणाचं निवारण केलं. नाही त्यांनी आला असता की वैशा केली, पण शरण आला प्रभू रामचंद्राला. म्हणून प्रभू रामचंद्राने कावळ्याचं मरण संपविला आणि वाचवलं तर वाचवलं, पण त्याला पाहण्याची ताकद सुद्धा एकाच डोळ्यामध्ये दिली. देखणे पण प्रभू रामचंद्राने दिलं आणि त्याला समाधानी बी केलं. कावळ्याला समाधान केलं का नाही. कोणी बी हेकणं म्हणत होतं
त्याला चांगला म्हणायला लागले, कावळ्याला वाट बघायला लागली माणसं, आवडीनं वाट बघते ती कावळ्याचा. नुसतं कावळ्याचा स्पर्श झाला तर आंघोळ करावी म्हणते ती, कावळा शिवून गेला म्हणते, पाय खरं नाही बाबा. पण आता कावळ्याची वाट बघायला लागली. एवढं सुख समाधान कावळ्याला प्रभू रामचंद्राने दिलं म्हणतात. शरण आलोनी काकासी श्रीरामे सुखे केले सीतेशी, काका वाचवणी कृपेशी महादोषी अशी सुखी केले. कावळ्याला बी शरण आणलं, सीतामाऊलीचं बोलणं बी खरं करून दाखवलं, त्यांचं बी समाधान सीतामाऊलीचं केलं. एवढंच नाही, कावळ्यालाही सुख दिलं, कावळ्याचं हे समाधान प्रभू रामचंद्राने केलं. महादोषी असणारा कावळा होता पण शरण आला. चुकलं म्हणला, चुकीला माफी असते पण आपण चुकलं म्हणतच नाही. मी कुठे केलंय, केलेलं तर असतं, मी कुठे केलंय दाटून म्हणणार, खोटं बोलणार पण रिटून बोलणार. त्याच्यामुळे ती पापाचं फळ भोगावं लागणार. हे म्हणला भावा देवा चूक झाली माझ्याकडून, चुकलं परत. म्हणून देवापाशी आपण काय करतो, फक्त पुण्य सांगतो. पुण्य सांगितलं की पुण्य कमी होतं. पाप बी देवाला सांगायचं. कावळ्याने पाप बी सांगितलं का नाही देवाला, झाला बाबा माझ्याकडून अपराध झाला. मग बाळ आईला, बाळ जशी चेष्टा करतो आईची तशी मी चेष्टा केली बरोबर आमचं. सीतामाऊली तशी मी चेष्टा केली तुमची. पाप बी केलेलं सांगितलं, पुण्यही केलेलं सांगितलं. दोन्हीच्या दोन्ही देवासमोर मांडायचं. आपलं नुसते देवळात गेलं का नाही, गप्पा मारायला लागले नाही, आमचं असं आमचं तसं, आम्ही हे केलं आम्ही ते केलं. आपण पापाचं बी सांगा, ह्याला शिव्या दिल्या चार, त्याला शिव्या दिल्या चार, ह्याला बोललो त्याला बोललो, मनात ह्याच्याविषयी वाईट विचार केला. पाप पुण्य देवाला सांगावं लागतं. आणि तसं पाप पुण्य असणार देवासमोर कावळ्याने व्यतीत केला. देवाने काकाला एवढी ताकद दिली त्या कावळ्याला की पाप पुण्य पाण्याची ताकद दिली. अशा प्रकारे दोघांनाही सुखी बरोबर आमच्या कावळ्यालाही केलं, सीतामाऊलीलाही केलं. तवयेरीकडे निज भरत श्रीराम भेटीशी उद्यत राजबारेशी असे येत तोही कथार्थ अवधार. असो म्हणले असणार. अशा प्रकारे कावळ्याची कथा इथं संपली. म्हणले तुम्ही म्हणतात असणार त्याच्या बापाने का त्याला थरा दिला नाही, त्याचा बाप बी एकदा साप चुकला नव्हता का, कुठं चुकला होता काय माहिती बाबा आम्हाला. म्हणले असणार बालकांड आहे, बालकांडाचा 14वा अध्याय. त्या 14व्या अध्यायात गौतम ऋषीची मुलगी अहिल्या, अहिल्याला असणार छळण्यासाठी इंद्र आला होता. ती म्हणला इंद्राला पडली भाग काळा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणले तेव्हा सुद्धा आपल्याला तसं नुसतं गौतम ऋषीच्या अहिल्याचा विलास झाला होता तर भग पडली. ही तर बघा तर त्या प्रभू रामचंद्राच्या पत्नीकडेच कावळा गेलाय म्हणजे असणार. म्हणून त्या कावळ्याला हाकलून लावलं होतं इंद्रदेवाने. अशा प्रकारच्या सुंदर गोड कथा असणाऱ्या त्या कावळ्याची असणारी आपण इथं ऐकली. आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं, शरण गेलं की महादोषी सुद्धा असणारे सर्वशी सर्व नाहीच होतात. का तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होतो. भगवंताची कृपा झाली की कितीही भलं मोठं पाप झालेलं असेल त्याचं निवारण होतं. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा जगी नाही ऐकला. नाव घेतलं वाया गेला असं कधीच होत नाही. कावळ्याने नामस्मरण केलं, भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंताची स्तुती केली. भगवंता मी तुझंच बाळ आहे, बोलिलेले पुरे वेळी वाकुडे उत्तरे क्षमा अपराध असावा म्हणला कावळा. देवाला किव आली आणि देवाने त्याचं जन्म मरण निवारलं. त्याला असणारं व्यवस्थित देखणेपण मी दिलं. असं आता हिकडे असणारे भरतजी प्रभू रामचंद्राच्या भेटीला चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी आपलं सर्व गजभार म्हणजे हत्ती सैन्य दळ बरोबर घेतलेलं आहे. आणि बरोबर घेऊन प्रभू रामचंद्राच्या जवळ भरतजी पोहोचलेले असताना लांबूनच पाहिलेला आहे, अतिशय आनंद झालेला आहे. आणि आनंदाच्या भरात उद्या दोघांची भेट होईल. कसं भेट, कसं नामस्मरण, कशा प्रकारच्या गप्पा गोष्टी होतील उद्याच्या अध्यायात ऐका म्हणतात. श्रीराम भरता आलिंगन तेने जीव शिवा समाधान एका जनार्दना शरण आनंद गण श्रीराम कथा. असं म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र आणि भरतजीचं दोघं असणारा आलिंगन होणार आहे. का तर लक्षात ठेवा, सारखं प्रभू रामचंद्राला ध्यान सुद्धा भरतजीच आहे. प्रभू रामचंद्राला वनवासाला जायचंय, आनंद झाला. कशामुळे? माझ्या भरताला राज्य मिळणार आहे म्हणून आनंद झाला. वनात गेल्यानंतर ऋषी मंडळीच्या सहवासात राहायला मला मिळणार आहे म्हणून आनंद झालेला आहे. आणि तो आनंद द्विगुणित होणार आहे कधी? भरत राज्यावर बसला माझ्या भेटीसाठी आलाय. अतिशय आनंद बरोबर रामचंद्राला होईल. आणि त्या आनंदाच्या भरात दोघं एकमेकाला आलिंगन देतील. जीवालाही समाधान आहे, भरत रूपी जीवाला समाधान आहे, शिवरूपी प्रभू रामचंद्राला आनंद आहे, दोघांनाही आनंद होणार आहे. आणि अशा प्रकारचा कथार्थ शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला जीव शरण जाऊन सांगतात. असणारा रामायणाची कथा असणारी आनंददायी.
भरपूर आनंद देणार आहे, मनाला रमवून टाकणारी कथा आहे. आता ज्याला कळली त्याला कळली, त्यालाच आनंद देणार आहे, त्याला सुख समाधान देणार आहे. नाही कळली त्याला बसा बोंबलत रात्रभर म्हणणार आहे ती. अशा प्रकारे असणार शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूच्या स्वामीला शरण गेले. शरण जाऊन या अध्यायाचं करताना संपविलं. वास्ती श्री भावार्थ रामायण अयोध्या कांड एक कार्टी एका निग्रह नाम चतुर्दशाय नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शिवम भगवंतु पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय.